श्री शनी महात्म्य. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी गणनायका, एकदंता वरदायका, स्वरूप सुंदरा विनायका, करी कृपा मजवरी. आता नमो ब्रह्मकुमारी, हंसारूढ वागीश्वरी, वीणा शोभे दक्षिण करी, विजयमूर्ती सर्वदा. नमन माझे गुरुवर्या, सुखमूर्ती करुणालया, नमो संत श्रोतयांच्या पाया, अभेद भेदा करुणी. आता नमो श्री पांडुरंगा, यावे तुवा कथेची या प्रसंगा, निरसुनी माझी या भवसंगा, करी कृपा मजवरी. गुजरात भाषेची कथा, नवग्रहांची तत्वता, ही ऐकता एकचित्ता, संकट व्यथान बाधती. आता उज्जनी नामनगरी, राजा विक्रम राज्य करी, तेथील चरित्राची परी, ऐका चित्त देऊनिया. कोणे एके दिवशी प्रातःकाळी, बैसली होती सभा मंडळी, तेथे महापंडित त्या काळी, लहान थोर बैसले. ऐसी सभा बैसली घनदाट, तेथे चर्चा निघाली सुभट, म्हणती नवग्रहात कोण श्रेष्ठ, सांगावे नीट निवडोनी. कोण्या ग्रहाची कैसी स्थिती, कैसी पूजा कैसी मती, कोण रूप कैसी गती, ऐसे यथार्थ सांगावे. ऐसे ऐकताची उत्तर, पंडित सरसावले समोर, काढोनी पुस्तकांचा संभार, बोलती ते यथामतीने. प्रथम एक पंडित बोलिला, रविग्रह तो असे भला, जो लागे त्याच्या उपासनेला, त्यासी ग्रहपीडा न बाधे. रवी तो सूर्यनारायण, जे नर झाले तत्परायण, त्यांची विघ्ने होती निरसन, महासामर्थ्य रवीचे. आधी व्याधी दरिद्र, स्मरण मात्रेची होती दूर, मग उपासना करी जो नर, चिंतिले अर्थ सर्व पुरती. रवी तो मुख्य दैवत, त्यावीण सर्वही जाणा व्यर्थ, नवग्रह आज्ञा पाळेत, ऐसा श्रेष्ठ ग्रह हा. ऐकता रवीची वार्ता, आणि त्या इतर ग्रहांची कथा, तेणे निवारे सर्व व्यथा, ऐसे नवग्रह ही समर्थ. परी रवी असे महाबळी, सर्वांमाझी अतुर्बळी, प्रत्यक्ष दिसतो नेत्रकमळी, तो हा सूर्यनारायण. तव दुसरा पंडित बोलत, सोमासी असे बळवद्भूत, तो माळी असे म्हणवीत, वनस्पती पोषितसे. जयाचे आराध्य दैवत, शिवसांब कैलासनाथ, त्याच्या भाळी हा विलसत, म्हणून श्रेष्ठ जाणावा. चंद्रवर्षे अमृतास, तृप्त करी सर्व देवांस, निशिराज महारूपस, षोडश कळा जयासी. तो न गांजीच कोणासी, अतिसौख्यदाता सर्वांसी, सदा सर्वदा निर्मळ मानसी, धन्य जयाचे पूजन. मग तिसरा पंडित बोलत, ऐक राया सुनिश्चित, मंगळ तो महासमर्थ, कथा ऐकतयाची. मंगळ ग्रह हा महाक्रूर, जैसी का ते खड्गाची धार, तयाचा न कळे पार, सर्व ग्रहा माझी वरिष्ठ हा. मंगळ ग्रह सोनार, क्रूरता जयाची अतिथोर, परी तो पूजकांसी कृपा कर, मंगल करी सर्वदा. जे गर्व धरुनी पूजा न करीती, मग तो खवळे उग्रमूर्ती, विलया जाय संतती संपत्ती, शेवटी नाश करी जीवित्वाचा. तोची पूजकांसी सदा प्रसन्न, सर्व अर्थ करी पावन, सर्व दुःख निरसून, अंतर्बाह्य संरक्षी. तव बोले चौथा पंडित, बुध असे महाबळवंत, बुधाचा प्रताप अद्भुत, सर्व ग्रहा माझी. बुध जातीचा असे वाणी, नवग्रहात शिरोमणी, विघ्ने नासती तयाच्या पूजनी, सर्वानंद प्राप्त करी. बुध ज्यावरी कृपा करी, लक्ष्मीवंत तयासी करी, ऐसा तो महापरोपकारी, बुध ग्रह जाणीजे. बुध ग्रह आहे ज्यास नीट, त्यास सर्व मार्ग सुचती सुबट, कोणत्या कार्यासही तूट, तो न करी कल्पांती. बुधाची बुद्धी भारी, कोणासी निष्ठुरता तो न करी, संसार चिंता हरी, प्राणीमात्राची. मग बोले पाचवा पंडित, गुरुचे सामर्थ्य असे अद्भुत, गुरु तो श्रेष्ठ सर्वात, इंद्रादी देवा समजता. गुरुज्ञानाचा न कळे पार, भाविकांसी तो करुणा कर, कर्माचा करी चूर, भव भय व्यथेसी. दुःख आणि दारिद्र्य रोग, स्मरण मात्रे होती भंग, नवग्रहात महायोग्य, ऐसा जाणीजे. गुरुजातीचा असे ब्राह्मण, सर्वात श्रेष्ठ असे वर्ण, सर्व देव करीती मान्य, गुरुवचनासी. गुरु असे ज्ञानाचा पुरा, तयाच्या साम्यासी नसे दुसरा, त्यापुढे नुरेची थारा, कल्पनेचा कदाही. म्हणून करिता गुरुसेवा, मग ग्रहांचा कोण केवा, गुरु सर्व भावे भजावा, तेणे संतोष सर्व ग्रहांसी. शिवकरी गुरुपूजनासी, तेथे पाड काय इतरांसी, ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी, आगमागम.
तव सहावा पंडित बोलिला, शुक्रग्रह असे बहुभला, जेणे राक्षसा उपकार केला, संजीवनी मंत्रे करोनी. शुक्रगुरु तो दैत्यांचा, त्रिभुवनी धाक वाहती जयाचा, पार नकळे सामर्थ्याचा, म्हणून श्रेष्ठ तो. शुक्राची शक्ती आहे फार, तो करी कर्मा कर्माचा शूर, विघ्ने पडती दूरच्या दूर, शुक्राचे नाम घेता. शुक्रपूजनी जे तत्पर, त्याच्या शौर्यासी नाही पारावार, जो दिव्य देही निरंतर, एकाक्ष तो. आधी व्याधी दुःख दरिद्र, स्मरण मात्रेच होती दूर, सर्वाभीष्ट परिकर प्राप्त करी पूजका. नवग्रहात शिरोमणी, ज्याचा महिमा वर्णिला पुराणी, मान्यता श्रेष्ठ सर्वांहुनी, शुक्राची असे जाणपा. ऐसे हे 6 ग्रह ऐकोनी राजा, तर्जनी मस्तक डोलवी बोजा, म्हणे उत्तम कथिले काजा, अखंडितया ते स्मरावे. आणिक ग्रह राहिले कोण, सांगा पंडित हो निवडून, कैसी त्यांची नामे खूण, त्या मूर्तीसी बोलीजे. मग संकेते बोले पंडित, राहू आणि दुसरा केतू, हे उभयता अति अद्भुत, दैत्य कुळीचे असती. मातंग जातीचे दोन्ही, दुष्टक्रिया म्हणोनी, त्यांच्या दर्शने चंद्र सूर्य गगनी, चळचळा कापती. राहू पिढी चंद्रासी, केतू तो सूर्यासी, ग्रहण बोलीजे तयासी, प्रत्यक्ष दृष्टीसी दिसतसे. प्राणी मात्र सर्वजन, त्यासी न सोडिती पिडे विण, परी केलिया पूजन स्मरण, किंचित पीडा करताती. राहू महापीडक निवार माया, तद्रूपची केतू जाणराया, उभयताची एकचर्या, पूजन स्मरणे संतोषती. सर्व ग्रहांपरीस अतिक्रूर, जनांसी पीडा करीती फार, म्हणून पूजन स्मरण निरंतर, राहू केतूचे करावे. तव नववा पंडित बोलत, शनिग्रह श्रेष्ठ अवघ्यात, बलाढ्य होय अति अद्भुत, न कळे कळा तयाची. तो ज्यावरी करी कृपा, त्यासी सर्व मार्ग असे सोपा, ग्रह दिक्पाळावर छापा, तया शनिग्रहाचा. ज्यावरी तो कोपासी चढे, तयावरी नाना विघ्न ये रोकडे, तयाचा संसार बिघडे, न राहे कल्पांती. शनिदेव महाक्रोधी, ज्याचा पराजय नोहे युद्धी, देवदानवा त्रिशुद्धी, दुःखदाता शनिदेव. जो का भाविक सज्ञान नर, या ग्रंथाचा करी आदर, पूजन स्मरण निरंतर, त्यावर कृपा करी शनिदेव. शनैश्वराची मूर्ती काळी, तो जातीचा होय तेली, चरणपंगू सुरत चांगली, पूजा करी काळभैरवाची. त्याची दृष्टी पडे जयावर, करी तयाचा चकनाचूर, अथवा कृपा करी जयावर, तयासी सर्व आनंद प्राप्त होय. दृष्टीचा ऐका चमत्कार, जन्मला जेव्हा शनैश्चर, तेव्हा दृष्टी पडली पित्यावर, तेणे कुष्ठ भरला सर्वांगी. पित्याच्या रथी होता जो सारथी, तो पांगुळ झाला निश्चिती, अश्वांची या नेत्रांप्रती अंधत्व आले तत्क्षणी. तेव्हा त्यांनी उपाय केले फार, तरी गुण नयेची अणुमात्र, जव दृष्टी फिरवी शनैश्चर, तव तिघेही आरोग्य जाहले. ऐसे ऐकता राजा विक्रम, हासून बोले सप्रेम, म्हणे पुत्र जन्मोनी काय काम, ऐसा अपवित्र जो. तो पुत्र नव्हे केवळ वैरी, जो उपजताच ऐसे करी, पुढे तो काय न करी, सांगा पंडित हो. ऐसे बोलिला हासोन, करी टाळी वाजवी गरजोन, सभेसी विनोद वचन, म्हणे हा पुत्र कैसा हो. ऐसे बोलता ते अवसरी, कैसी वर्तली नवलपरी, ती ऐकावी आता चतुरी चित्त देऊनिया. त्या समयी शनिदेव विमानी, जात होते बैसोनी, रायाचे वाक्य ऐकता तत्क्षणी, विमान खाली उतरले. अकस्मात येऊन या सभेत, बैसले तेव्हा विमानासहित, तव पहाते झाले सभापंडित, म्हणती आले शनिदेव. मग राव उठे झडकरोनी, जाऊनी नमन करी चरणी, तव टाकीला झिडकारोनी शनिदेवाने. म्हणे तू राजा ऐसा मस्त, टवाळी करीसी अद्भुत, याचा चमत्कार क्षणात दाविन पाहे आताची. तू फार करतोसी टवाळी, नसतीच चढविली कळी, तरी कन्या राशी समूळी तुझला ग्रह मी आलो. तरी आता पाहे माझा चमत्कार, तू नको करू गर्व फार. ऐसे वदोनी अतिसत्वर, विमान रूढ पै झाला. तव तो राव लागे चरणांसी, म्हणे कृपा करावी दीनासी, अन्याय घाली पोटासी, कृपाळुआ शनिदेवा. तरी तो न मानीच शनिदेव, म्हणे मी तुझ दाखवीन अनुभव, तेव्हा मनी खिन्न झाला राव, चिंता मानसी फार करी. मग म्हणतसे पंडिताला, आम्ही महाग्रह उगाची छळीला, तो आता कष्टविला आम्हाला, तरी कैसे करावे आता. जे जे पुढे होणार
म्हणून बुद्धी सुचे तदनुसार, तरी जे असेल लिखिताक्षर तैसे आता होईल. राव दिलगीर जाहला मानसी, विसर्जन करी सभेसी, जाता जाहला मंदिरासी, काही अंतरी सुचेना. करुनिया संध्या स्नान, मग करीतसे भोजन, तदनंतर करिता झाला शयन, नावे कपलंगावरी. ऐसे करिता एक मास, जाहला राया विक्रमास, मग काय वर्तले त्या कथेस, तेची आता ऐकीजे. राया विक्रमासी आला शनी, 12वा अति क्रूर स्थानी, जेणे त्रासिले बहुत प्राणी, अभाविका पीडितसे. तेव्हा पंडित बोलती वाचे, राया पूजन करे शनिग्रहाचे, 7.5 वर्षे नेमाचे, सामर्थ्य आहे जाणीजे. तुम्ही विनोदे हासला शनीसी, तरी तो कष्ट व्हील तुम्हासी, जो का गांजितो त्रैलोक्यासी, तोची हा महाग्रह जाणीजे. चित्त करोनिया एकाग्र, ऐकावा पूजेचा प्रकार, जेणे करोनी शनैश्चर, कृपा करील तुम्हावरी. प्रथम करोनी औषधी स्नान, मग करावे प्रतिमेचे पूजन, अश्वाचा नाल घेऊन त्याची प्रतिमा करावी. शास्त्रविधी पूजा निर्धार, मग तैल अभिषेक कर, मृत्तिकेच्या कुंभावर त्याची स्थापना करावी. स्थापना झाली या जाण, पुगी फल ब्राह्मणासी देऊन, 23 सहस्र जप संपूर्ण यथा सांग करावा. जपसंख्या जाहली यावरी, चतुर्थांश हवन करी, हवन झाली यावरी, दाने करावी शनींची. मग जपकर्त्या ब्राह्मणासी, शनैश्वर रूप मानुनी त्यासी, दक्षिणा देऊनी पूजेसी, प्रसन्नची करावे. मग करावे ब्राह्मण भोजन, यथाशक्ती द्यावे दान, ब्राह्मण तृप्त होता पूर्ण, संतोष पावे शनिदेव. जेवी रक्षी बाळकासी माता, तैसे रक्षी निजभक्ता, पंडित म्हणती राया समर्था, गोष्टी एवढी ऐकावी. राजा म्हणे पंडिताला, शनी न मानीचा आम्हाला, तोची माता पिता वहिला, रक्षी तोची पै जाणा. मग बोले विक्रम पंडितांसी, तुम्ही जावे आपुल्या गृहासी, जे होणार असेल ते निश्चयेसी, घडून येईल न टळेची. ऐसे बोलोनिया उत्तर, काय जाहला चमत्कार, चित्त करोनिया स्थिर, श्रवण करावे सर्वांनी. असो मग कोणे एके दिवशी, 2 प्रहरांच्या समयासी, कारवानवेशे उज्जनीसी, घोडे विकावया आला शनिदेव. रूप पालटोनी आपुले, वारू विकावया आणिले, तव तेथे गिऱ्हाईक पातले, रावही आला त्या स्थानी. तेव्हा किंमत पुसतसे रावो, तयासी म्हणे शनिदेवो, वारू फिरवूनी पहा हो, मग कळेल मोल तयाचे. तेव्हा सारंगा वारू रावा आणवीत, चाबुक स्वारासी परी बैसवीत, तेणे घोडा फिरविला चौघानात, अतिउत्तम फिरतसे. तव दुसरा घोडा अबलक, त्याचे मोल रुपये 1,00,000, तो सोडूनी तात्काळिक आणिला विक्रमापाशी. तव त्या सौदागरे काय केले, राया विक्रमासीच बैसविले, घोडा फिरविता राव बोले, अतिउत्तम फिरतसे. मग त्या घोड्यासी कोरडा मारिता, घोडा उडाला गगनपंथा, पवन वेगे वारू जाता, महावनात ते समयी. अधिक कोरडा मारिता, तो अधिक जायपंथा, थोर अवस्था होय चित्ता, केवी वर्तले म्हणवोनी. दूरदेश अतिउजाडी, जेथे घोरवन महाझाडी, तेथे नदीच्या पैलथडी, घोडा जाऊन उतरला. तेथे राव उतरला खाली, तव नवलपरी वर्तली, वारू नाही नदी गुप्त झाली, झाडाझुडांसहित. तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी, म्हणे ईश्वरी गती न कळे कोणासी, वारू आणि वनासी काय विचार पै जाहला. तव असतासी पावला वासरमणी, अंधकार प्रवर्तली रजनी, पुढे मार्ग न दिसे नयनी, मग तेथेची पहुडला. 4 प्रहर गेली यावरी, उदयासी आला तमारी, मग तो एका नगराचा मार्ग धरी, राजा विक्रमा आपण. तव तेथोनी 4 योजने दुरी, तामलिंदा नामनगरी, तेथे जाता झाला ते अवसरी, हळूहळू पोहोचला. इकडे उज्जनीची कथा राहिली, ती आता पाहिजे श्रवण केली, नगरजने वाट पाहिली 4 प्रहर रायाची. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, वारू द्यावा आमुचा आम्हासी, कोणीकडे नेले वारूसी, राया विक्रमाने. तव पाहते झाले नगराबाहेर, कोसी 2 कोसी कोस 4, परी कोठे न दिसे राजेश्वर, मग चिंता प्रवर्तली. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, सत्वर शोधोनी आणा रायासी, नाही तरी आम्हासी पैका द्यावा वारूचा. तेव्हा प्रधानासी पडली चिंता, मनी म्हणे कैसे करावे आता, रायाचा शोधन लागे तत्वता, सौदागरे अडविले. मग प्रधाने काय केले, सौदागरासी बोलाविले, म्हणे वारूचे मोल काय वाहिले ते सांगा आम्हासी.
तयाने मोल सांगताची झडकरी, मग पैका घातला तयासे पदरी. तेव्हा प्रधानासी पुसोनी सत्वरी, जाता झाला शनिदेव. सौदागर गेलिया पाठी, मागे काय वर्तली गोष्टी. नगरजन सर्व होती कष्टी, देश पट्टणे धुंडिली. नगरी झाली ऐसी परी, इकडे राजा विक्रम काय करी. तया तामलिंदा पूर नगरी, ग्रामा माझी प्रवेशला. तव तेथे व्यवहारी सावकार, जातीचा वैश्य धनाड थोर. तेव्हा तयाचे दुकानावर, राजा नावेक स्थिरावला. सावकाराचे दुकानी, विक्री होतसे द्विगुणी. त्याने भला माणूस जाणूनी, आदर केला तयाचा. मग व्यवहारी बोले भावे, तुम्ही आता मुखमार्जन करावे. जातीचे कोण आम्हा सांगावे, नाम ग्राम तुमचे पै. राजा म्हणे तया वैश्यासी, आम्ही क्षत्रिय असो परियेसी. आमुचा मुलुख दूरदेशी, क्षण एक येथे उतरलो. मग सावकारे करविला पाक, अतिउत्तम षड्र साधिक. भातपुऱ्या सांडगे देख, करविले बहुत प्रकार. मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया, उठावे की जेवावया. भोजन करोनी लवलाया, मग जावे सुखरूप. मग राव करी संध्यास्नान, सत्वर सारिता झाला भोजन. उत्तम प्रकारचे पक्वान्न, सेवनी तृप्ती पावला. तेव्हा वैश्य म्हणे क्षत्रियासी, सत्य सांगावे आम्हासी. मग विक्रमे यथार्थ कथिले तयासी, तेव्हा तो निजांतरी समजला. आता त्या सावकाराची कन्यका, नाम तिचे अलोलिका. तिचा पणहाची देखा, इच्छिला वरवरावा. परी तिसी न मिळे इच्छावर, वैश्य शोध करी निरंतर. तव हा विक्रमराजा परिकर, म्हणे यासी द्यावी कुमारिका. तेव्हा तो बोले कुमारिकेसी, बाई उत्तम वर आणिला तुझसी. आता तू माळ घालियासी, न करी अनुमान. हा स्वरूपे आहे सुंदर, 32 लक्षणी परिकर. हा भाग्यवंत जानवर, यासी वरी कुमारिके. तेव्हा कुमारी बोले पित्यासी, तुम्ही बहुत वर्णिता यासी. परी न भरता मम मानसी, तव नवरी त्यासी निर्धारी. आज पाहिन याचे लक्षण, कैसे चातुर्य काय ज्ञान. भाषणावरुनी प्रमाण, सर्व कळो येईल. ऐसेवतता जाहली सांज, तव असतासी गेला भानुराज. पित्यासी म्हणे महाराज, पांथिकासी पाठवावे. मग वैश्य म्हणे क्षत्रियासी, जावे निद्रा करावयासी. अतिरम्य चित्र शाळेसी, तेथे सर्व विदित होईल. मग तो विक्रम उठोनी चालिला, जेथे होती चित्रशाळा. तेथे हंस मयूर कोकिळा, नाना प्रकारचे लेपिले. चित्रे रेखिली बहुकुशळता, वारू आणि गजरथा. चित्रकारे चित्र देखिता, आळस काही न केला. पुढे पाहे राजा नयनी, तव अपूर्व मंचक देखिला तत्क्षणी. त्यावर पासोडा लेप दोन्ही, अंथरुण घातलेसे. रत्नखचित सुरंग पलंग, त्यावरी नाना परींचे रंग. जाई जुई पुष्पे सुरंग, सेज केली अतिनिगुती. वरती लोंबती मोतियांचे घड, चांदवा करीतसे फडफड. समया जळती जडजड, चतुष्कोणी चारपै. ऐसे पाहुनी राव झाला चकित, म्हणे न कळे काय आहे वृत्तांत. हा कोण देश कोणती गत, होईल ती कळेना. कर्माच्या गती असती गहना, जे जे होणार ते कदा चुकेना. ते ते भोगल्या वीण सुटेना, देवादिका सर्वांसी. तरी हे शनिदेवाचे छळण, त्याने ही माया रचिली जाण. आता होणार ते होय आपण, जो सर्वांसी पीडितसे. ऐसा मनी करोनी विचार, मग निद्रा करी राजेश्वर. तया पलंगी साचार, सावधान निजे अंतरी. नाना परीचे करी विचार, बुद्धीचे तरंग अपार. म्हणोनी निद्रा नये साचार, परिमुख आच्छादन केलेसे. राये केली ऐशी परी, मग वैश्यकन्यका काय करी. पंचारती घेऊनी करी, आली रंगमहाला कारणे. तिने केला सर्व शृंगार, गळा शोभती मोती हांचे हार. केशर कस्तुरी कर्पूर, स्तुगंध द्रव्ये आणिली पै. पायी पैंजण नुपुरे, ती झणत्कार करीती गजरे. पदकांसी जडिले दिव्य हिरे, त्यांचे तेज फाकतसे. ती जैसी पुतळीच केवळ, 32 लक्षणी वेल्हाळ. मृगनयना विशाळ भाळ, येऊनी उभी ठाकली. रावनिद्रेचे मिश करून, पलंगी पौडलासे जाण. तो न उठे ऐसे जाणून, मग कुमारी काय करी. चंदन पात्र घेऊनी हाती, अलोलिका होय शिंपिती. तरी जागा न होय नृपती, कोणेही प्रकारे करोनी. ऐसी एक प्रहर झाली कष्टी, जागा न होय मग झाली हिंपुटी. मुक्ताहार ठेवूनी खुंटी, निद्रा करी संचित. तव निद्रा आली कामिनीसी, मग राव उघडिता मुखासी. विचार करी निजमानसी, मी सत्वधीर म्हणवितो. परोपकारी माझे मन, पापास भितो रात्रंदिन. ही तव कन्या असे जाण, कैसे भाषण करावे.
ऐसा विचार करी निज मानसी, तव तो निद्राभर कामिनीसी. मग पाहता झाला चित्रासी, तेथे अपूर्व वर्तले. चित्रीचा हंस निर्जीव, परी तो काय करिता झाला लाघव. खाली उतरवनी सावयव, हाराची मोत्ये बक्षी तसे. राव पाहुनी झाला चकित, मनी म्हणे हे काय आश्चर्य मात. परी ही गोष्ट अनुचित, दुःखदायक आपणासी. जरी हार घ्यावा काढुनी, तरी ब्रीद जातसे निरसुनी. परासी दुःख न द्यावे म्हणोनी, ब्रीद असे माझे हे. परंतु गोष्टी हे अघटित, आपणासी दुःख होईल प्राप्त. हे ग्रहदशेचे मानसत्य, परिहार न काढावा. ऐसा निश्चय राये केला, इकडे सर्व हार हंसे गिळीला. ते पाहून राव निजला, कुमारिके शेजारी. तव उगवला असे दिन, कुमारी उठली खडबडोन. म्हणे ह्या पित्याने वर आणीला जाण, अति मूर्ख नपुसक. मनी क्रोध आला भारी, उठोनी चालिली झडकरी. तव ती हार पाहे खुंटीवरी, तेथे काही दिसेना. हार न देखे कुमारिका, ती म्हणे पांथिका अविवेका. हार घेऊनी महाठका, निद्रा केली सुखरूप. तरी हार देई माझा जळकरी, तुझ पचणार नाही चोरी. ऐसी या गोष्टीने तुझी थोरी, राहणार नाही तत्वता. तरी हार दे माझा मजप्रती, मग त्वा जावे आपुल्या पंथी. याची चर्चा झाली या निश्चिती, नाश होईल शरीराचा. तव पांथस्थ म्हणे कुमारिका, हार नाही आम्हासी ठाऊका. येथे निद्रा केली म्हणून देखा, आळ घालसी आम्हावरी. तव ती कुमारी संतप्त मनी, पित्यासी सांगे तत्क्षणी. म्हणे इच्छावर आणीला मजला गुणी, त्याचे लक्षण अतिउत्तम. तुम्ही ठकचोर आणीला घरा, तो तस्कर विद्ये माझी पुरा. तेणे चोरीले माझी आहारा, तरी तो मागुनी घेईजे. तेव्हा वैश्य म्हणे पांथिकासी, तुझ विश्राम दिधला कासयासी. तरी तू का हार घेऊनी बैसलासी, बरा झालासी उतराई. उत्तम भोजन दिधले देखा, आणि ही अर्पिली निजकन्यका. ऐसे असता महामूर्खा, हे काय आचरलासी. बराच फेडीला उपकार, देई माझे कन्येचा हार. मग त्वा जावे सत्वर आलिया पंथे. तव राव म्हणे सावकारासी, तुमचा हार नाही मजपाशी. हा कर्मभोग ओढवला सायासी, नसतेच विघ्न हे. तेव्हा सावकारासी क्रोध आला, तेणे सेवकांसी हुकुम केला. बंधन करावे या तस्कराला, मार द्यावा निष्ठुरपणे. यासी मारिल्या वाचून, हार हस्तगत न होय जाण. हा पक्का तस्कर म्हणून, ऐसे लक्षण पै असे. मग त्या सेवकी धावूनी सत्वर, बांधिला तो मुसाफिर. अतिशय तिधला मार, दया नाही अंतरी. ते मारिती अति निष्ठुर होऊन, दया नाही अंतःकरणी. मारा मारा ऐशा वचनी, वैश्य तेव्हा बोलत. मार मारून केला जर्जर, म्हणती हार देई गा सत्वर. महानिर्दय निष्ठुर, दया नये कोणासी. मग राव म्हणे वैश्यासी, हार नाही का आम्हापाशी. कष्टवितोसी शरीरासी, वृथाची चाणकासया. तै वैश्य म्हणे सेवकाला, हा पक्का तस्कर नव्हे भला. अद्यापि नाही कबूल झाला, मार खातो निशंक. मग तो व्यवहारी काय करी, जाऊनी रायाचे दरबारी. राया चंद्रसेना श्रुत करी, सांगे सकळ वर्तमान. ते ऐकोनी राजेश्वर, म्हणे आणावा तो तस्कर. ऐसे वचन ऐकोनी सत्वर, सेवकांची मांदी धावली. त्यांनी बंधन करोनी विक्रमासी, आणि ते झाले रायापाशी. मग प्रणिपात केला वेगेसी, सन्मुख उभा राहिला. मग राव बोले पांथिकासी, हार आहे की तुझपाशी. तो देई आता सावकारासी, प्राण वाचवी आपुला. तव विक्रम बोले वचना, ऐक राया चंद्रसेना. हार घेतला नाही जाणा, असत्य न बोले कदाही. हाराचा सांगावा विचार, तरी वृथा म्हणाल तुम्ही सर्वत्र. न घडे तोची विचार, घडला असे समर्था. आम्हासी ग्रह नाही सानुकूळ, नसतीच उत्पन्न होते कळ. त्याची काय करुनी हळहळ, होणार ते होतसे. बरे चोरी न करावी परंतु केली, परी आता पाहिजे क्षमा केली. सर्व अपराध पोटी घाली, कृपा करी महाराजा. ऐसे वचन ऐकता राजेश्वर, क्रोधे संतप्त जैसा खदिरांगार. गर्जना करोनी सत्वर, काय बोलता जाहला. सेवकांसी म्हणे उठा सत्वर, तोडायाचे चरण कर. टाकूनी द्या नगराबाहेर, अन्न उदक न द्यावे. ऐसा रायाचा अविवेक, मूढमती ते सकळीक. नाही कोणीही भाविक, यथा राजा तथा प्रजा. तरी रायाचे मुखी शनैश्वर, सुचून दे काही विचार. तोची पीडा करी वारंवार, दुःख देत राया ते. ऐसे चंद्रसेनाचे उत्तर ऐकोनी, सेवक उठले झडकरोनी. राया विक्रमासी चालिले घेऊनी,
तया नगराबाहेर नेऊनिया नगर प्रदेशी तोडिते झाले करचरणांसी अश्रू येती जनांच्या नयनांसी महासंकट ओढवले तेव्हा हात पायचारी तोडिले त्याचे निष्ठुरी टाकोनी ग्रामाबाहेरी सेवक गेले सांगावया मग राजा पुसे सेवकाला तो मेला किंवा वाचला त्याचा प्राण कोठे उरला ऐसे बोले उत्तर मग सेवक म्हणती महाराज सत्वरची प्राण जाईल सहज करचरणांविण आत्मराज कैसे सुख पावेल खाण्याविण हैराण शरीरी पीडा अति दारुण तळमळ करी रात्रंदिन महादुःख होतसे इकडे राजा विक्रम काय करी हातापायांचे दुःख भारी जैसा मत्स्य तळमळ करी उदकाविण जाणपा कोणी येता ती वाटसरू त्यांची पाहता येत गहिवरू ते म्हणती हे परमेश्वरू कोण कष्ट या प्राणियासी जरी अन्न उदक कोणी द्यावे तरी राये त्यासी दंडावे ताडन बंधन करावे ऐसा धाक जनांसी ऐसे असता जाहला एक मास अति दुःख होतसे विक्रमास परी दया नये कोणास ग्रहदशा म्हणोनी राव विक्रम शोक करी म्हणे ग्रहा समर्था कृपा करी निष्ठुर नवावे निजांतरी दया करी दिनासी ऐसी करुणा भाकिता तये वेळी मग शनैश्वरासी कृपा आली म्हणे याच्या सत्वाची नकळे खोली सीमा झाली तत्वता तरी आता पिडू नये तत्वता केली रायाच्या मनी प्रेरकता चंद्रसेन दरवला चित्ता म्हणे अन्न उदक देत जावे अन्न उदकाची आज्ञा जाहली नगरजनांसी दया आली ते आणून देती नित्यकाळी कनवाळू कृपाळू जन अन्न उदकाचा होतसे सुकाळ परंतु करचरणांविन पांगुळ त्या अति दुःखे होतसे विव्हळ चैन न पडे क्षणभरी ऐशी क्रमिली वर्षे दोन तोवरी दुःख सोसिले अतिदारुण ऐसे कर्माचे विधान भोगिल्याविण सुटेना तव कोणे एके दिवशी तेलिण बैसोनी शिबिकेसी जात होती सासुऱ्यासी तया मार्गाने त्या तेलिणीचे माहेर होते पै उज्जनी नगर सासरे तामलिंदापूर नगर ऐसे श्रोती जाणावे तेथील तेलियाने उज्जनीहुनी स्नुषा आणिली मूळ करोनी तव ती त्या मार्गावरोनी येत होते उभयता तेव्हा त्या तेलिणीने पाहिले विक्रमा कारणे मनी म्हणे राजा कोणे आणिलासे या स्थानी मग ती खाली उतरोनी कामिनी लागली विक्रमाच्या चरणी म्हणे आता पायन वाचोनी कोण अवस्था शरीराची राजा अवलोकी तेलिणीकडे बाई विजयी असो तर तुझे चुडे काय वृत्तांत ग्रामाकडे तो सर्व सांग मज मग कामिनी म्हणे अहोराया सर्व सुखी आहेत करुणालया परी हे अवस्था तुमच्या देहा काय म्हणोनी जाहली राव म्हणे ऐक पतिव्रते हा कर्मभोग जाण निरुते ग्रहदशा फिरली माते हे कर्तृत्व देवाचे मग सर्व सांगितले तियेसी जे जे वर्तले ज्या समयासी ते ऐकोनी म्हणे विक्रमासी धन्य धन्य रे विधातिया मग ती तेलिण काय करीत रायासी शिबिके माझी बैसवीत आपुल्या गृहासी घेऊनी जात अत्यादरे करुनिया तव तेली कापे थरथरा म्हणे हे विघ्न आणिले घरा जरी श्रुत होईल राजेश्वरा मग कैसे करावे आपण तेव्हा सून म्हणे श्वशुरासी हा विक्रमादित्य निश्चयेसी धर्मनीती राज्य करी उज्जनीसी परी हे दशाग्रहाची हा माळवा देशीचा धनी जैसा क्रीड्यात पडला चिंतामणी दैवे लाधला आपणा लागुनी म्हणून आला गृहाते मग तो तेली काय करी राया चंद्रसेना श्रुत करी आपण तस्कर टाकीला सो बाहेरी हात पाय खंडोनी जरी आज्ञा होईल राजेश्वरा तरी आणि न तया तस्करा दया उपजली मम अंतरा दीननाथ म्हणोनी मग राव म्हणे भला रे भला आणावे तया तस्कराला प्रतिपाळ करी वाहिला अन्न वस्त्र देऊनी ऐसा हुकुम केला रायाने मग तेली आला घरा करणे तेव्हा तेलियासी विक्रम म्हणे गोष्ट सांगतो ऐकाते मग राव म्हणे मेहतरासी तुम्ही श्रुत न करावे कोणासी विक्रम आहे मम गृहासी ऐसे कोठे न वदावे मग तो तेली म्हणे राजेश्वरा भाणा हाकावा माझिया घरा देई नमी अन्न आणि वस्त्रा ऐसा नेम पै माझा मग विक्रम म्हणे तेलियासी धन्य तुझी बुद्धी ऐसी तुझा उपकार न फिटे आम्हासी महासंकटी रक्षिले ऐसे करिता काही एक दिवस होते झाले विक्रमास तया तेलियाचे घरी रात्रंदिवस घाणा हाकी तसे तव 7 वर्षे परिपूर्ण झाली पुढे कथा कैसी वर्तली ती पाहिजे श्रवण केली एकाग्र चित्ते करोनिया
मग कोणे एके दिवशी सायंकाळ जाहली निशी, गाण्यावर असता विक्रमासी बुद्धी कैसी आठवली. तो दीपरागाचा अवसर ध्यानात आणि राजेश्वर, राग आळवितसे मधुर सुस्वर कंठे करोनी. रागोद्धार करिता प्रत्यक्ष दीप लागले लक्षानुलक्ष, जैसी दीपावळीच देख प्रकाशमान नगरात. तव एकस्तंभाच्या माडीत राजकन्या अतिरूपवंत, नामे पद्मसेना निश्चित पैसलीसे आनंदे. तेव्हा तिने अवलोकिला प्रकाश, मग पाचारिले परिचारिकेस, म्हणे कोणे केले दीपोत्सवास, शोध करोनी मज सांगा. दीपावळी तो आज नाही आणि लग्नही नसे कोठेही, तरी हे आश्चर्य दिसते काही, पाहून यावे सत्वर. इकडे दीपराग झाला संपूर्ण, तेव्हा दीप मावळले मुळीहून, मग दुसरा श्रीराग नामे करून तेथे राग आळवितसे. पद्मसेना पुसे परिचारिकेसी, हा पुरुष राग ज्ञानी विशेषी, राग आळवितो अतिसुरसी कोण्या स्थळी पहागे. याचा आणावा समाचार, धुंडाळावे सकळ नगर, जेथे असेल तो नर येथे आणावे गेसी. तेव्हा परिचारिका चौघीजणी नगरी शोध करीती तत्क्षणी, तव तो तेलियाच्या घरी गाणी हाकीतसे चौरंगा. त्या परतोनी राजकन्येसी सांगती, की चौरंगा केला जो निश्चिती, तो तस्कर तेलियाच्या गृहाप्रती घाणा हाकीत बैसला. तोची करिता आहे रागरंग, परी स्वरूप दिसत आहे बेढंग, जैसे का शिमग्याचे सोंग ऐशिया परी दिसत आहे. मग पद्मसेना म्हणे साचार, तरी घेऊन या तो तस्कर, जीवे भावे करी नभ्रतार, वेध लागला अंतरी. परिचारिका म्हणतीप्रमाण परिराया श्रुत न करावे जाण, म्हणजे न लागे दूषण शब्द नये आम्हावरी. तेव्हा पद्मसेना म्हणे तुम्हास काही, तयासी येथे आणावे पाही, मग रायासी श्रुत करी न लवलाही, तुम्ही मनी भिवू नका. तेव्हा परिचारिका निघाल्या तेथुनी, येत्या झाल्या तेल्याचे दुकानी, मग त्या तेलियासी पुसोनी तयासी घेऊनी चालिल्या. एक स्तंभाच्या माडीवरी तयासी नेले पै सत्वरी, मग त्या ते अवलोकून राजकुमारी अंतरी संतोषली. मग ते वदे चौरंगासी, तुम्ही रागज्ञानी अतिविशेषी, तरी आता रागोद्धार करावा वेगेसी, जेणे तृप्त होती श्रवण हे. मग तो करी रागोद्धार, यथान्याय गातसे सुस्वर, कंठ त्याचा अतिमधुर, जैसा गंधर्व दुसरा. ऐसा राजकन्येच्या माडीवर रागरंग होतसे अपार, तव चंद्रसेन आपुल्या माडीवर ऐकता जाहला. मग राव पुसे परिचारिकेसी, आजी कुमारिकेच्या महालासी, रंग होतो दिवसनिशी, कोणे कार्यासी सांगपा. मग दासी म्हणती समर्था, हा अन्याय आम्हासी लाविता, परी हे निज कन्येची अवस्था, आम्हाकडे काय शब्द. परंतु आमुची एक विनवणी, येऊनी पहावे निजनयनी, मग येईल कळोनी अवस्था तेथील. पद्मसेनेचा विचार, आम्हा सांगता नये साचार, म्हणून तेथे चलावे सत्वर, मग जे करणे ते करावे. तव त्या रायासी निद्रा आली, पुढे कथा कैसी वर्तली ती पाहिजे श्रवण केली एकाग्र चित्ते करोनिया. राजा विक्रम त्या माडीवर बैसलासे चिंतातुर, तव 7.5 वर्षे साचार भरली शनिदेवाची. राजा मनी चिंता करीत, म्हणे केव्हा उज्जनी होईल प्राप्त, क्लेश भोगिले अत्यंत परी कृपान करी ग्रहस्वामी. ऐसा राव चिंता करीत, तव तेथे काय वर्तली मात, शनिदेव होऊनी कृपावंत सन्मुख उभा ठाकला. म्हणे ऐकराया विक्रमसेना, मज न ओळखस यज्ञाना, अद्यापि अनुभव तव मना आला किंवा नाही. मग राव उठू पाहे झडकरोन, परी ते नाहीत करचरण, तेव्हा तैसाची भूमी शयन लोटांगण गाली तसे. तेव्हा शनिवदे राया विक्रमा, धन्य धन्य तुझा महिमा, आता मी प्रसन्न राजोत्तमा, इच्छा असेल ते माग. तव विक्रम सद्गद बोले वचन, म्हणे मनुष्य देहान पिढी जाण, हेची द्यावे मजदान कृपाळुआ शनिदेवा. म्या दुःख सोसिले अनिवार, ऐसे प्राण्यांसी नाही सोसवणार, तरी तू कोणासी न पिढी साचार, हेची मागणे शनिदेवा. ऐसे ऐकोनी शनिदेव म्हणे धन्य धन्य तू विक्रमराव, परपीडेचा अनुभव जाणतोसी निजांतरी. तू न मागसी हातपाय, राजछत्रादी सुखोपाय, तरी तुझ ईश्वर म्हणो ये पर दुःख निवारीसी. मग कृपा उपजली शनिदेवासी, रावी कर चरणादी रूपासी, पहिल्या उनी अतिविशेषी, सुंदर कायापै केली. मग राव शनिदेवाचे चरणधरी, म्हणे कृपाळुआ कृपा करी, हेची मागणे साचारी, न करी पीडा कोणासी. मग राया ते शनिदेव बोले, म्या काय तुझ दुःख दिदले, दुःख गुरुनाथ हे पाहिले ते कष्ट कोणे रीती. तुझ दुःख दाविले किंचित,
म्या कैसे त्रासिले देवदैत्य, ते श्रवण करी निश्चित गुरुपीडा अवधारी. एके दिवशी प्रातःकाळी नमन केले गुरुमाऊली, मग हस्त जोडोनी तेवेळी विनंती करी तयासी. अहोजी श्री गुरुनाथा, मी तुमच्या राशीस येतो आता, तरी मान्य करी कृपावंता 7.5 वर्षाते. मग गुरु म्हणे गामजसी, तुम्ही कृपा करावी आम्हासी, न यावे आमुच्या राशी घडी एक जाणपा. मग मी वदलो तेवेळा, तुम्ही करता माझा कंटाळा, तरी मज थारा नाही दयाळा, कोणी न करी मान्य मज. तरी 5 वर्षे मान्य करी, अथवा 2.5 वर्षे पदरी धरी, 2.5 वर्षांची परी थोडकीच असे. परी ते न मानीच गुरु, मग मी म्हणे न घडे निर्धारू, पुन्हा मनी केला विचारू, की गुरुसी न गांजावे. गुरु केवळ माऊली, सदा कृपेची करी सावली, गुरुवचन न मानिता ये वेळी अधपात प्राप्त होय. ते वेळा मी लागलो चरणी, विनंती करीत विनीत वचनी, मी प्रसन्न तुझ ग्रह शनी, माग माग गुरुनाथा. तेव्हा गुरु म्हणे शनैश्वरा, आम्हावरी कृपा करा, न यावे आमुच्या शरीरा, हेची आता मागतसे. मग मी प्रसन्न जाहलो ते क्षणी, 7.5 प्रहर येतो म्हणून, तुम्ही मान्य न केल्या सर्व प्राणी, न मानिती मज लागी. मग गुरुदेव म्हणे प्रमाण, तरी 1.25 प्रहर येणे जाणं, ते मी अमान्य केले वचन. मग आज्ञा दिधली गुरुने. गुरु विचार करी निजमानसी, स्नान संध्यादी स्वकर्मासी, करिता दवडीन 1.25 प्रहरासी, मग तो शनी काय करील. ऐसा गर्व धरिला मनात, तो मज कळला वृत्तांत. मग मी विचारिले चित्तात, काही चमत्कार दाखवू. तव ते आली ग्रहाची वेळ, तेव्हा गुरु जाहला होता वेळ. म्हणे मृत्युलोकी गंगाजळ, तरी स्नाना लागी पैजावे. शनिग्रहाची पडता छाया, तेव्हा पालटली गुरुची काया. मग फकीर वेशे तया ठाया, शनैश्वर पाथला. तयापाशी खरबुजे होती 2, ती केली गुरुसी अर्पण. मग गुरु हर्षयुक्त होऊन 2 पैसे देत तया. मग स्नान करोनी तेवेळी, धोतरात फळे बांधिली, झारी शोभे करकमळी, चालिले ते मार्गाने. तव पुढे दिसे एक नगरी, तेथे काय झाली परी, राव प्रधान समसरी, 2 पुत्र दोघांसी. ते उभयता त्या दिवशी गेले होते शिकारीसी, 2 प्रहर झाले तयांसी, वाट बाहे राजेंद्र. तव ते येता दिसेना, इकडे उशीर जाहला भोजना. तेव्हा सेवकांस केली आज्ञा, धुंडुनी आणा दोघांसी. मग ते सेवक निघाले सत्वर, लगबगा आले गावाबाहेर. तव तो पुढे देखिला विप्र, हाती झोळी खरबुजांची. तव शनैश्वरे केली माव, फळांची मस्तके जाहली सावयव. सेवकी ओळखिला ब्रह्मदेव, म्हणती तुम्हापासी काय आहे. ब्राह्मण म्हणे सेवकांसी, खरबुजे घेतली फराळासी. सेवक म्हणती रुधिरासी, स्त्राव होतो दिसत आहे. तू ब्राह्मण किंवा शूद्र, वस्त्रातून गळे रुधिर. काय आहे ते सत्वर, दाविजे पै आम्हासी. मग गुरु झाला भयभीत, म्हणे हे अघटित काय वदत. अधोदृष्टी झोळी पाहत, तव ते रुधिर प्रत्यक्ष. सेवक झोळी घेती हिरोन, मग ते पाहती सोडून. तव शिरकमळे निघाली 2 प्रधान राजपुत्रांची. सेवक म्हणती रे चांडाळा, महादुष्टा पतिता खळा, ब्रह्मवंशीय मंगळा, दया नाही तुझ अंतरी. मग ते क्रोधयुक्त मानसी, बंधन करीती ब्राह्मणासी. मारित मारित तयासी रायापाशी आणिला. राया सन्मुख उभा करून, सेवक सांगती वर्तमान, हा बाळहत्यारी ब्राह्मण, याने उभयतांसी मारिले. ऐकताची रायासी आली मूर्छना, मनी म्हणे कैसे केले नारायणा. एक पुत्र होता तोही मना, नाही आला तुझा की. ब्राह्मण नोहे हा काळ, याने गिळिला माझा बाळ. तरी यासी नेवनी तत्काळ सुळावरी देईजे. ऐसा हुकुम होता रायाचा, सूळ करविला लोखंडाचा. नेऊन रोविला पैसाचा नगराबाहेरी. तव भृगुच्या मंदिरात वर्तमान झाले श्रुत. तेव्हा एकची वर्तला आकांत, तो लिहिता ग्रंथ विस्तारेल. परी राजपुत्राची कामिनी, पतिव्रता लावण्य खाणी. वार्ता ऐकता तत्क्षणी, सती जावया सिद्ध झाली. आता इकडे गुरुनाथासी घेऊन गेले सुळापाशी. तेव्हा न सुचे काही गुरुसी, ग्रहदशेने वेष्टिले. मग गुरुवते सेवकाला, आता सुळीन द्यावे आम्हाला. 10,000 रुपये तुम्हाला, देतो क्षणभरी थांबावे. 2 घटिका आम्हासी, सुळीन द्यावे निश्चयसी. मग अवलोकावे नेत्रेसी, कैसे होईल ते. ऐसे करुण शब्द बोलता तया, मग त्या सेवकांसी आली दया. तेव्हा ते म्हणती 2 घटिका थांबोनिया, मग देऊ सुळावरी. ऐसे बोलता बोलता जाण, 1.25 प्रहर झाला परिपूर्ण. प्रधान राजपुत्र दोघे जण आले वारून सहित. जेणे रायांसी जाणविले,
त्याचे दरिद्र दूर केले. मग सेवकांसी आज्ञा पिले, सुळी न द्यावे ब्राह्मणा. तेव्हा सेवक धावले सत्वर, येऊनी नगरा बाहेर. सांगितला समाचार, सुळी न द्यावे ब्राह्मणा. मग तो आणिला रायापाशी, उभा राहिला सन्मुखेसी. आशीर्वाद देऊन या रायासी, आपला वृत्तांत निवेदिला. ऐकोनी राव झाला सद्गतीत, म्हणे मज नवते विदित. मी दूषण लावोनी वधित, होतो तुम्हा गुरुराया. धिक धिक हा संसार, मी महापापी अनिवार. केवढा केला विचार, राज्य मंदे करोनिया. तेव्हा सद्गतीत झाला नृपती, गुरुचरण धरिले प्रीती. स्पुंद स्पुंदोनी रडे निश्चिती, मी अपराधी गुरुराया. नेणतेपणे जाहला अविचार, तो क्षमा करी साचार. मग हात धरोनी सत्वर, सिंहासनी बैसविले. मग गुरु म्हणे ऐक भूपाळा, हा अन्याय नाही तुझला. ही शनैश्चराची कळा, दुःख दाविले तयाने. मग जवळी आणनी पाहती, तवती खरबुजेच दिसती. शिरकमळांची आकृती, अदृश्य जाहली तत्काळ. असो राये करविले भोजन, गुरुपंक्तीस बैसला आपण. आणखीही दिव्य ब्राह्मण, सर्वही तृप्ती पावले. मग गुरुसी वस्त्रे भूषणे, दिधली राया भृगुने. तेव्हा आज्ञा घेऊनी गुरुने, प्रयाण केले तेथोनी. मग शनिदेव आले गुरुपाशी, नमन केले साष्टांगेसी. म्हणे वर्तणूक झाली कैसी, ती सांगावी गुरुनाथा. गुरु म्हणे बापा शनैश्चरा, सव्वा प्रहरात केला माझा मातेरा. 7.5 वर्षे येतासी खरा, तरी मग काय होते कळेना. तू ग्रह माझी ग्रहश्रेष्ठ, जीवांसी देसी बहुकष्ट. मी गुरु तुझा अतिश्रेष्ठ, बरा उपकार फेडिला. असो जे जाहले ते बरे झाले, परी ऐसे कोणान कष्टवी वहिले. तुझ शपथ माझी वेळे, शनिग्रहा समर्था. मग शनिदेव म्हणे गुरुसी, गर्व न धरावा मानसी. गर्व धरील त्या पुरुषासी, ऐसेच मी गांजीन. गुरुजी तुम्हास गर्व जाहला, म्हणून हा अपराध घडला. तरी क्षमा करा बाळकाला, अपराध पोटी घालीजे. मग शनी गेला शिवापाशी, म्हणे आता येतो मी तुम्हासी. तव शंभू म्हणे आम्हासी, काय करीसी येऊनी. परी येसील तेव्हा सांगून येणे, ऐसे उभयता झाले बोलणे. मग दुसरे दिवशी शनीने येतो म्हणून सुचविले. शंकरे ऐकोनी वचनासी, क्षण एक लपला कैलासी. मग वतता झाला शनीसी, तुवा आमुचे काय केले. मग शनी म्हणे महादेवा, तुमचा धाक त्रिभुवनी सर्वा. मज भेणे लपले ती देवादिदेवा, हे काय थोडे असे. ऐकोनी हास्य करी कैलासराज, म्हणे धन्य तुझे उग्र तेज. मग त्या ते कृपा करुनी सहज, आज्ञा देत शनीला. मग ग्रह आला रामचंद्रासी, वनवास भोगविला तयासी. आणि ग्रह येता सीतेसी, रावणे चोरून पैनेले. रावणाच्या मंचका खालते, नवग्रह होते पालथे. त्यावरी मंचक ठेवून निवृते, रावण पहुडे नित्यकाळी. तव तेथे आले नारद मुनी, तेवत ते झाले मज लागुनी. तू ग्रहश्रेष्ठ महाअभिमानी, ऐसी दशा तुमची. तरी येथे तुमचे काही न चाले, गरिबांसी कष्ट वितावळे. हे सामर्थ्य नव्हे आगळे, उगाची पुरुषार्थ भोगिता. मग शनिवदे नारदासी, आम्ही पालथे ते सोयीचे करविसी. मग पाहे पराक्रमासी, कैसा आहे तो दावीन. नारद म्हणे मी ऐसे करीन, ऐसे बोलून या वचन. मग रावणापाशी जाऊन सांगे तयासी विचार. म्हणे ग्रह पालथे घालून, मंचकी निद्रा करीसी रात्रंदिन. तरी हे अनुचित असे जाण, वैरियांच्या उरावरी पाय द्यावा. ते वचन रावणा मानले, मग पालथे ते सोयीचे केले. मग तेथे काय वर्तले ते परिसावे सज्जनी. दृष्टी फिरविता शनैश्चर, षण्मासात सहपरिवार. निर्दाळी श्री रामचंद्र, पुत्र पौत्रांसहित. हरिश्चंद्रासी आला शनी, 12वा अति क्रूरस्थानी. पीडिता झाला कौशिक मुनी, राज्यभ्रष्ट तो केला. पुढे अति दुःख दिधले तयासी, स्त्रीपुत्रादी घातले विक्रयासी. सवे विकला डोंबासी, तेथेही जाचिले बहुत. ऐसे कश्यविले राजोत्तमा, दमयंती प्राण मनोरमा. दुःख दिधले हे विक्रमोत्तमा, पिढी येली दमयंती. ग्रह आला इंद्रराया, भोगिली गौतमाची जाया. भंगांकित झाली सर्व काया, ऋषी शापे करोनिया. ग्रह आला चंद्रासी, स्पर्श केला गुरुपत्नीसी. कलंक लागला चंद्रासी, ऐसे झाले जाणपा. ग्रह आला वसिष्ठासी, क्षय झाला शतपुत्रांसी. तैसेची पिढीले पराशरासी, मत्स्यगंधा भोगिली. पांडव ग्रह दशा भोगीत, राज्य हरोनी गेले वनात. कौरवांचा क्षय केला क्षणात, ग्रह येताची तत्काळी.
तैसाची श्रीकृष्णासी ग्रह आला, स्यमंतकाचा डाग लागला, तो कोणत्या कारणे निघाला, हरी विजयी ती कथा. मग कृष्ण म्हणे शनैश्चरा, तू महासमर्थ होसी खरा, सर्वत्रांसी तुझा दरारा, देवदानवादिकांसी. ऐसे देवादिकांसी त्रासिले, त्यात तुझला काहीसे दुःख दिसले, किंचित चमत्कारासी दाविले, समजावया तुझ लागी. मग विक्रम उठे झडकरी, साष्टांग नमस्कार करी, धन्य शनैश्चरा उधारी, पावन केले मज लागी. आता मी तुझं अनन्य शरण, कृपा करी अनाथा लागून, हेची द्यावे वरदान, न पिढी प्राणी मात्रासी. मग शनी म्हणे विक्रमासी, धन्य तू परोपकारी होसी, परपीडा निवारी तोसी, उपमा नाही तुझ लागी. तेव्हा प्रसन्न झाला शनैश्वर, रायासी देता झाला निजवर, हा ग्रंथ श्रवण पठण करी सोनर, तयासी पीडा न करी मी. भावे करीती श्रवण पठण, आदरे ग्रंथ संरक्षण, त्यांची रक्षिमी रात्रंदिन, कृपा करीन सर्वथा. जो का श्रवण पठण न करी, आणि ग्रंथाची हेळणा करी, तया नराच्या शरीरी पीडा फार करीन मी. श्रवण पठणाचा ऐका विचार, नित्य अथवा शनिवार, श्रवण पठण करी जोनर, उपोषणे अतिसंतोषे. जरी न करवे उपोषणासी, तरी श्रवण करावे अहर्निशी, तेणे संतोष मम मानसी, मग पीडा न करी तत्वता. हे वचन माझे नेमस्त, विक्रमासी भाष देत, त्या नरासी मी भाग्यवंत, करीन जाण निर्धारे. ऐसावर देऊनी रायासी, शनिदेव गेले निजस्थानासी, पुढे कथा वर्तली कैसी, ती श्रवण करावी श्रोते हो. राजकन्येच्या माडीवर विक्रमासी भेटले शनैश्वर, तेव्हा रायाचे दिव्य झाले शरीर, जैसा सूर्य प्रकटला. तव चंद्रसेन राव आला, पाहे तव देखे विक्रम आला, जैसा मदनाचा पुतळा, तटस्थ जाहला मानसी. मग ती पद्मसेना राजकुमारी, राया विक्रमा तेवरी, राव पुसे ते वसरी, आपण कोण महाराज. विक्रम वदे साचार, मी तुमचा असे चोर, श्रीपती वैश्य सावकार, बोलावा आधी तयासी. तव धावली सेवकांची मांदी, वैश्य बैसला होता गादी, म्हणती बोलाविले राये आधी, सत्वर तेथे चलावे. वैश्य उठला झडकरोन, येऊनी रायासी करी नमन, राव म्हणे वैश्या लागून, हाची तस्कर होय की. वैश्य म्हणे रायासी, आता चला मम मंदिरासी, अवश्य म्हणोनी वेगेसी, चित्र शाळेसी पातले. तव चित्रीचा निर्जीव हंस, जेणे गिळले होते हारास, तो पुन्हा उगाळी सावकाश, जैसा होता तैसाची. हार उगाळीता हंसाने, तो पाहिला सर्वजने, हे आश्चर्य सकळांकारणे, म्हणती हे अघटित. मग तो वैश्यवाणी बहुसंतोषला निजमनी, कन्या अर्पुनी चरणी विक्रमाच्या लागला. जन म्हणती अघटित कळा, निर्जीवले पे हार गिळीला, दोष लाविला महापुरुषाला, ते आजी कळू आले. चंद्रसेन पुसे विक्रमासी, आपण राहता कोणे देशी, कोण नाम कोण वंशी, जन्म तुमचा सांगावा. तव विक्रम म्हणे चंद्रसेना, काय पुससी विचक्षणा, मी असे उज्जैनीचा राणा, नाम माझे विक्रम. ऐसे एकता राजेश्वर, घाली साष्टांग नमस्कार, म्हणे अन्याय घडला थोर, कृपा करी दयाळा. तेव्हाच की असते श्रुत, तरी कष्ट का होते प्राप्त, न कळता झाले अनुचित, त्यासी उपाय कायसा. विक्रम म्हणे राजेश्वरा, हा मुच्या ग्रहदशेचा फेरा, पूजन न केले शनैश्चरा, म्हणून कष्ट पावलो. जव ग्रह नव्हता सानुकूळ, म्हणून तव बुद्धी विकळ, आता ग्रह झाला सानुकूळ, म्हणून ऐसे वदतोस. असो रायाने सोहळा केला फार, फोडिले द्रव्याचे भांडार, धर्म केला अपार, याचक जन संतोषती. मग तो तेली बोलाविला विक्रमे, तयासी नमस्कार केला, एक देश तया देवविला, सुखी केला तये वेळी. चंद्रसेन हर्षभरित, म्हणे मम भाग्यासी नाही अंत, विक्रम जोडला झामात, धन्य मी एक संसारी. ऐसे करिता एक मास, झाला राया विक्रमास, मग पुसोनिया चंद्रसेनास, आज्ञा मागतसे नृपती. मग चतुरंग दळ सिद्ध करून, हत्ती घोडे दासदासी जाण, देशपट्टणे ग्राम देऊन, जामातासी बोळविले. तव त्या सावकारे आपण, नाना वस्तू अनर्घ्यरत्न, विक्रमासी देऊन, बोळवण केली कन्येची. असो सवे घेऊनी दळभार, उज्जैनीसी आला राजेश्वर, नगर शृंगारिले सत्वर, अति आनंद होतसे. मग सुमुहूर्त पाहुनी, विक्रम बैसविला सिंहासनी, याचक तृप्त गेले दानी, चिंता चित्ती असेना. मग हे शनैश्चर व्रत राजा विक्रमा आचरत, पीडा गेली समस्त शनी प्रसादे करोनी. ही महाराष्ट्र भाषेची कथा, परी अर्थाविषयी नाही न्यूनता, यथामती वर्णिली तत्वता, श्रवण करा भाविक हो.
हा ग्रंथ करिता श्रवण सकळ विघ्ने जाती निरसून ग्रहपीडा अति दारुण न बाधे कदा कल्पांती. ऐकता कथा नवग्रहांची येणे पीडा निवारे क्लेशाची वार्ता हिनुरे दुःखाची कृपा करीती ग्रह सर्व. श्रवण पठणी निदिध्यास लेखक पाठक सर्वांस ग्रंथ संरक्षी तयास क्लेश विघ्ने न बाधती कदा. ही शनैश्चराची ख्याती केवळ शनैश्चराची मूर्ती अहर्निशी जे का ध्याती त्यांसी संरक्षी शनिदेव. सकळ दुःख दरिद्र येणे निरसेल समग्र भावे श्रवण करिता साचार फळ प्राप्त तयासी. म्हणे तात्याजी महिपती हे प्रीती पावो शनैश्चराप्रती कृपाळू तो उग्रमूर्ती निर्विघ्न करी सर्वांसी. इति श्री शनैश्चराची कथा त्याचा तोच वदविता आपुली तो माईक वार्ता करविता श्री पांडुरंग. इति श्री शनैश्चर महात्म्यम संपूर्णम.